काही लोकांना महाकुंभचा एक्सपिरियन्स असा आला तर काही लोकांना असा. आता आम्ही पण चाललो आहोत महाकुंभसाठी, तर बघूया आम्हाला कसा एक्सपिरियन्स येतो ते. सगळ्यात आधी तर आम्ही तत्कालच्या लाईनमध्ये उभे राहून कन्फर्म तिकीट्स काढले. याचा मिनी ब्लॉग तुम्ही माझ्या प्रोफाईलमध्ये बघू शकता. त्यानंतर आम्ही आलो लोकमान्य टिळक टर्मिनल्सला. इकडे बघितलं तर जनरलसाठी खूप मोठी लाईन होती, पण आमचा डब्बा ऑलमोस्ट खालीच होता. जसजसे स्टेशन येत गेले तशी गर्दी वाढत गेली. एक टाइम तर असा आला की वॉशरूमला जायला पण स्पायडरमॅन बनून जावं लागत होतं. मग अशीच थोडीफार भांडणं बघत आम्ही पोहोचलो प्रयागराज शिवकी स्टेशनला. इकडे आलो तर इकडे पण भरपूर सारी गर्दी होती. त्यानंतर एका ठिकाणी आम्ही जेवण केलं आणि एक ई रिक्षा पकडली आमच्या रूम वरती जाण्यासाठी. ज्या रिक्षामध्ये मोजून 6 जण बसू शकतात त्या रिक्षामध्ये आम्ही टोटल 10 जण बसलो होतो. नंतर त्याने आम्हाला त्रिवेणी संगमच्या जवळपास सोडला. तिकडून मग आम्ही आमच्या रूम वरती जाण्यासाठी निघालो. त्यानंतरची स्टोरी तर एकदम डेंजरस होती. 1 वाजल्यापासून चालतोय, 4:30 झाले तरी चालतो ते. कसं तरी चालत चालत आम्ही 6:30ला आमच्या रूम वरती पोहोचलो. मग नंतर फ्रेश होऊन निघालो त्रिवेणी संगमला स्नान करण्यासाठी. इकडे थोडीफार गर्दी आहे, जास्त नाही आहे. जसं रील मध्ये वगैरे दाखवलेलं तेवढी गर्दी नाही. नॉर्मल आहे ना. नॉर्मल आहे. अरे ते लोक काय करतात, न्यूज वाले ना गर्दीच दाखवतात, कारण त्या लोकांना टीआरपी पाहिजे असते. गर्दी है, पता चलेगा इनको आगे चल के. A few moments later. गाइस, राईट साईडला बघितलं, मजबूत गर्दी आहे, एकदम मजबूत गर्दी. इकडे मस्त स्नान केलं. मग रात्री परत नागवासुकी मंदिर, वेणी माधव मंदिर हे सगळं बघितलं. दुसऱ्या दिवशी होती महाशिवरात्री, तर पहाटे 4 वाजता आम्ही निघालो शाही स्नान करण्यासाठी. ते पण आमचं एकदम मस्त झालेलं. इथपर्यंत आमचं एकदम मस्तच चालू होतं. इथून पुढे जाणार होतो आम्ही अयोध्येसाठी. तर तिकडचा प्रवास कसा होतो हे बघूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. त्यासाठी व्हिडिओला लाईक करून मला फॉलो सबस्क्राईब नक्की करा. थँक्स फॉर वॉचिंग.